तामकने घाटातून धडपडत धडपडत या गर्द झाडीतून खाली उतरण्याचा प्लॅन आपला एकदम योग्य ठरला बरं का. कारण हा चांगलाच उतार आपण पूर्ण केला आणि उतार पूर्ण करून जेव्हा आपण इथं खाली पोचलो तेव्हा आपल्याला कुठेतरी इथं गुहा असण्याचे संकेत बघायला भेटले बघा. तर इथं आपल्याला असाच वाहता झरा पाहायला मिळतो आणि या झऱ्यात अशा पद्धतीनं पाण्यानं एकदम बारीक पाण्याच्या चोळ इथं निर्माण झाले आहेत बघा. आता चला तुम्हाला दाखवतो इथली बुद्धकालीन गुहा. तर या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तुम्ही खाली जाता त्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीनं इथं निसर्गरम्य ठिकाण बघायला भेटतं आणि या निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं एक गुहा बघायला भेटते. आता ही गुहा बुद्धकालीन गुहा आहे याचा पुरावा आपल्याला इथं असलेल्या बुद्ध स्तूपामुळे समजून येतो बघा. तर चला मंडळी आपण या गुहेत जाऊन बघू की इथली वास्तू कशी आहे आणि कशासाठी वापरली गेली असावी. तर मंडळी आत आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं वास्तू बघायला मिळते आणि ही वास्तू बघायला गेलं तर किंवा ही बुद्धकालीन गुहा बघायला गेलं तर खूप प्राचीन अशी दिसते. आणि आपण मागच्या व्हिडिओत आगाशूमध्ये काही गुहा बघितलेल्या आणि त्या गुहांवर पण आपल्याला इथं अशा वरच्या भागात काळा कलर आलेला आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्याच पद्धतीने इथं पण तशाच पद्धतीचा एक काळा थर वरच्या छताला लागलेला बघायला मिळतो. ह्या धुराचा असावा बहुतेक. तर ह्या गुहा ज्या आहेत त्या तात्पुरत्या विश्राम करण्यासाठी वापरल्या जात असायच्या आणि त्याचबरोबर बौद्ध भिक्षूंना तात्पुरता निवास, ध्यान साधना आणि निसर्गाच्या ठिकाणी मनमोकळ्या पद्धतीनं अधिवास करण्यासाठी या गुहा ज्या आहेत त्या वापरल्या जात असाव्या त्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं गुहा बघायला मिळते आणि बाहेरच आपल्याला एक छोटासा झरा बघायला भेटतो. तर आतापर्यंत आपण जेवढ्या गुहा बघितल्या आहेत त्या सगळ्या गुहा कोणत्या ना कोणत्या झऱ्या शेजारी किंवा धबधब्या शेजारी होत्या. तर त्या यामुळं कारण पाण्याची सुविधा पण जवळच व्हावी या हिशोबाने त्या बांधल्या असाव्यात, बनवल्या असाव्यात. तर मंडळी हे आहे या गुहे शेजारी असलेलं बौद्ध स्तूप आणि हे बऱ्यापैकी आता पडत चालला आहे कारण इथला जो खडक आहे या भागातला जो खडक आहे तो बेसाल्ट प्रकारचाच एक खडक आहे. म्हणजे अत्यंत ढिसूळ किंवा अत्यंत मोकळा मऊ असा हा खडक इथं असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे हे स्तूप जे आहे ते पण बऱ्यापैकी पडत चालला आहे असं म्हणावं लागेल. तर हा अशा पद्धतीचा आजचा हा व्लॉग होणार आहे आणि आपण आता नवीन लोकेशनवर नक्कीच जात आहे. आता आपल्याला वर जाताना पण असाच एक खतरनाक रस्ता पार करायला लागणार आहे बघा. तर चला मग आता बघू कसा कसा रस्ता राहतोय वर जाताना. पहिलं आपलं लोकेशन बघून झालेलं आहे. चांगलेच अनुभव आपण इथे घेतलाय म्हणजे खतरनाक अशी लोकेशन आहे बघा. आता आपण पुढच्या लोकेशनकडे चाललोय. तर मंडळी आता आपण जवळपास वर निम्म्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आहे आणि पहिला जो मार्ग आहे तो आपण काही यावेळी निवडलाच नाही कारण पहिला अनुभव लयच खतरनाक आला नाही का. तर आता आपण दुसरी लोकेशन बघायला चाललो आहे. तिथं भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.